नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते? 1. आपली चूक नसतानाही दुसऱ्याकडून झालेला त्रास हे आपले प्रारब्ध असते. 2. आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्ती ती मदत पोहोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते. 3. आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा असली की शंका दूर होते. 4. यांत्रिकपणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा. 5. मनुष्य स्वरूपात बहुतेक गुरु भेटतात, पण कुणाला तरी गुरु मानायचं मन धजावत नाही. त्याऐवजी एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच गतलत होते व योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतून होऊ शकते. अर्चेकर सरांनी गालात मारले होते तरीही सचिन आज पाय धरतो, त्याची चिकित्सा करत नाही. 6. काळ हा परमेश्वरालाही चुकलेला नाही, इतके क्रांतिकारक विद्वान गुरुचरित्रात आहे. 7. आपली काही पापे असतात ती आपल्याला मानसिक वेदनेतून प्रायश्चित्त करतात, त्याला पर्यायी उपाय नाही. 8. नरसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उद्देश कधीच केला नाही, आपली ही जाग राहती चालवावी हेच सांगितले. 9. महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या, मुख्य कार्य ठरवले होते. 10. अवतार हे काळाप्रमाणे होतात, दरवेळी एकाच रूपात येत नाहीत. 11. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे, अध्यात्म हा पाया आहे, पण जग राहती हे आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र आनंदाने निभावण्या पुढे खेळणारा वेगळंच पात्र मिळतं. श्री स्वामी समर्थ.